2026 पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या निवडणुकाचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी महायुती झाली आणि त्या महायुतीचे साक्षीदार सर्व महायुतीचे तिन्ही आमदार साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील, जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा प्रमुख असतील, प्रभाकर सावंत, संजू परब, दत्ता सामंत, सगळ्यांच्या साक्षीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये महायुती झाली. आणि ह्या महायुतीनंतर खऱ्या अर्थाने जो प्रचार संपूर्ण सगळ्या तालुक्यामध्ये झाला, प्रत्येक तालुक्यामध्ये रिझल्ट समोर आले. विशेष करून वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे उमेदवार देण्यात आले होते, त्या उमेदवारांमध्ये एका ठिकाणी आम्ही कमी पडलो, तुळस जिल्हा परिषदेमध्ये. त्याचप्रमाणे शिरोडामध्ये सुद्धा पंचायत समितीच्या उमेदवारामध्ये सुद्धा आम्ही काही प्रमाणामध्ये कमी पडलो. परंतु त्या ठिकाणी आलेला उमेदवार हा शिवसेना पक्षाचाच या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ता, त्यांचीच विशेष या ठिकाणी निवडून आलेली आहे. त्यामुळे प्रथम मी शिवसेना भाजपच्या सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या संपूर्ण या प्रचार माध्यमामध्ये प्रचार करत असताना शिवसेना आणि भाजप एकत्ररित्या प्रचार केला आणि या प्रचाराच्या माध्यमातून लोकांना जो विश्वास या ठिकाणी आहे की या जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप महायुतीचंच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जो अजेंडा या ठिकाणी आमचा विकासाचा होता तो लोकांनी सार्थकी लावलेला आहे. काही प्रमाणामध्ये या ठिकाणी एक अपक्ष आले आणि एक सीट आमची गेली, परंतु आमची शिवसेना भाजपची जी महायुती आहे ही अतिशय घट्ट आहे. या तालुक्यामध्ये मी असेल, मनीष दळवी साहेब असतील, पप्पू परब असतील, आमचे प्रभारी तालुका प्रमुख सचिन देसाई असतील, आमच्या सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील, आमच्या महिला संघटना असेल, सर्वांचं या ठिकाणी एकजुटीने काम केलं. म्हणूनच महायुतीच्या या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी महायुतीला लोकांनी दिला आहे. त्यामुळे मी खरोखरच सर्व मतदारांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. त्यांचं मनापासून मी पुढच्या त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या ठिकाणी पात्र राहून खऱ्या अर्थाने पालकमंत्री आदरणीय नितेश राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये जो विकास करत असताना लोकांना विश्वासात घेऊन लोकांना अभिप्रेत असलेला विकास या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय करतायत, या मतदारसंघाचे आमदार सन्मान दीपकभाई केसरकर करतायत, आमच्या शिवसेना पक्षाचे या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजू परब हेही या तीनही तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करतायत. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं जी टक्केवारी आज महायुतीला या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्याला मिळालेली आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने पालकमंत्री आणि आमचे नेते राणेसाहेब यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील लोकांनी पूर्ण विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास हे सार्थकी लागेल. खऱ्या अर्थाने या जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील, हे सर्वजण खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला झुकतं माप देतील. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अनेक या ठिकाणी मोठे मोठे व्यवसाय, मोठे मोठे हॉटेल इंडस्ट्रीज या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, वेंगुर्ल्यामध्ये येत आहेत. यांना जे सहकार्य लागणार आहे ते आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतील, आमचे आमदार असतील, यांच्या माध्यमातून जो काही प्रश्न असेल तो प्रश्न सोडवण्यासाठी या राज्याचे नेते समर्पपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे. म्हणून परत एकदा या तालुक्यातल्या माझ्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसेना भाजपचे या ठिकाणी पदाधिकारी, तालुका प्रमुख असतील, त्याचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी असतील, विशेष करून
जे लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक असतील, सर्वांनी, नगराध्यक्ष असतील, ज्यांनी या संपूर्ण मतदान होत असताना, निवडणुकीचं या ठिकाणी प्रचार होत असताना जी मदत केली आहे त्यांचंसुद्धा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या सर्व विजयामध्ये ज्यांचा वाटा आहे त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. भविष्यामध्ये सभापती असेल, उपसभापती असेल, ही शिवसेना भाजपचे आमचे सर्व नेते मंडळी जे ठरवतील, ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये ठरलेलं आहे त्याप्रमाणे होईल. त्याच्यामध्ये आम्हाला तीळमात्र शंका नाही, कारण आमची महायुती घट्ट आहे.